चांगला, तो रेफर करा. आणि न्यूजपेपर कसा वाचायचा आता? न्यूजपेपरचं फक्त हेडिंग नाही वाचायची, बाहेरची जी आपल्याला आवडते किंवा मागच्या साईडची जे न्यूज येतात बॉलिवूड आणि हे वाले, ते नाही येणार आहेत. तर आपल्याला वाचायचं आहे आतमध्ये जे एडिटोरियल्स असतात, जे एकदम लेंदी किचकट लिहिलेले असतात ना, ते वाचायचे आहेत. मग आता सवय करायची आहे ती वाचायची. आता कळणार नाही काही जणांना, इंग्लिशचा इश्यू येऊ शकतो, सिम्पल आहे. आणि मग त्यासाठी डिक्शनरी घेऊन बसायचं आहे. डिक्शनरी घ्यायचं आहे, जे शब्द समजत नाही डिक्शनरीमधून सर्च करायचं आहे, रीडिंग करायचं आहे. आपलं एक बुक बनवा, नोटबुक, त्याच्यामध्ये लिहून काढा. नंतर एकदा वाचणार, सेकंड टाईम, कारण की न्यूजपेपरची एक वोकॅब्युलरी ठराविक असते. एक 3-4 महिने तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला आपोआपच कळेल या शब्दाचे मिनिंग हे, तुम्हाला डिक्शनरी घ्यायची गरज नाही पडणार. त्यामुळे स्टार्टिंगला हे अवघड जाईल, पण असं करावं लागणार आहे. न्यूजपेपर तर कंपल्सरी आहे, कारण की ईच अँड एव्हरी स्टेजला न्यूजपेपर लागतो, करंट अफेअर्स लागतात. त्यामुळे आत्तापासून हेल्दी हॅबिट बनवा ही न्यूजपेपर रीडिंग करायची. तर ते झालं. आता कोणाला सवय असेल की आत्ता तर नोट्स बनवू नका तुम्ही, आता फर्स्ट इयर सेकंड इयरच्या स्टेजमध्ये असताना, ज्यावेळेस म्हणजे थर्ड इयरमध्ये तुम्ही त्याचे करंट अफेअर्सचे शॉर्ट नोट्स बनवू शकता, जे की तुम्हाला एक्झॅक्टली थर्ड इयर पासआउट झाल्यानंतर युजफुल होईल एक्झाम देण्यासाठी. तर आता फक्त रीड करा, लक्षात करून घेण्याचा प्रयत्न करा. आता आपण जे NCERTमध्ये कन्सेप्ट वाचतो किंवा स्टँडर्ड बुक्समध्ये कन्सेप्ट वाचतो, जसं पॉलिटी आहे, तर गव्हर्नरचा इश्यू, मग ते तुम्ही रिलेट करण्याचा प्रयत्न करा. न्यूजपेपरमध्ये फक्त समजून घेण्याचा की हा गव्हर्नर आहे, पॉलिटीमधला गव्हर्नर आहे, ह्याचा रोल असा असतो, कॉन्स्टिट्युशनल पद आहे हे, आणि इश्यू काय चालू आहे करंट अफेअर्समध्ये, तर त्याचे डिस्प्यूट्स चालू आहेत, मिनिस्टर आणि ह्याच्यासोबत डिस्प्यूट आहे, त्यांचे इश्यू आहे, कंट्रोवर्सीज चालू आहेत. मग ते आपल्याला अभ्यास करायचे, फक्त रिलेट करून समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढच्या स्टेजला तुम्हाला आपोआप कळेल की आपल्याला नोट्स कशा प्रकारे बनवायचे आहेत जेव्हा रीड करणार. तर हा प्रिलिम्सचा आहे. प्रिलिम्सची एक्झाम आपली ऑब्जेक्टिव्ह बेस्ड आहे. तुम्ही करणार पूर्ण रीडिंग, हे स्टँडर्ड बुक्स, NCERTs, न्यूजपेपर. आणि ज्याला न्यूजपेपर ठीक आहे वाचून लक्षात नाही राहते, त्यांच्यासाठी वेगवेगळे क्लासेसचे करंट अफेअर्सचे नोट्स आहेत, मॅगझिन्स आहेत, मॅगझिन येतात, मंथली मॅगझिन्स येतात, तर त्याचा पण इश्यू नाही आहे. चांगले एक्सपर्ट बसून ते मंथली मॅगझिन कंपाईल केलेले असतात, त्याच्यामध्ये सगळ्याच सोर्सेसमधून त्यांनी कंपाईल केलेले असतात करंट अफेअर्स, न्यूजपेपर्स, PIB, वेगवेगळे साईट्स, गव्हर्नमेंटचे साईट्स आणि योजना, कुरुक्षेत्र, असल्या सगळ्या मॅगझिनमधून त्यांनी कंपायलेशन केलेलं असतं. त्यामुळे ते इझी आणि बेस्ट सोर्स आहे. ज्यांना न्यूजपेपर असा खूप हे हेक्टिक काम नाही करायचं, तर हे या वेनी जाऊ शकतो. करंट अफेअर्स करायचे असेल तर मंथली मॅगझिन्स आहेत, जसे विजन आहे. आता मी विजनचे व्हॅल्यू ॲडेड सोर्सेस फॉलो केले ते मेन्ससाठी, तर त्यांचे नोट्स वगैरे चांगले आहेत. मग त्यानंतर हे झालं GSचा पार्ट. ह्याला ऑब्जेक्टिव्ह तुम्ही ज्यावेळेस तुम्ही देणार आहे एक्झाम, त्यावेळेस जे आता प्रिलिम्सचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता ना, आता जानेवारीपासून मेमध्ये फॉर्म भरला आहे, मेमध्ये एक्झाम आहे, 3-4 महिन्यापासून त्याच्या आधी मग आपल्याला डेडिकेटेडली स्टडी करावा लागतो. डेडिकेटेडली सगळे सब्जेक्ट कवर करायचे जे आहेत. PYQs बघायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आता ह्यांचा खूप मोठा सोर्स आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर तुम्हाला कळतो की आपल्याला कोणता क्वेश्चन कसा येणार आहे आणि अभ्यास कसा करायचा आहे. त्यानंतर मग आता PYQ डेली तुम्हाला रेफर करायचं आहे. मग आता तुम्हाला कसं कळणार की मी करेक्ट मार्गावर चाललो आहे डिरेक्शनमध्ये की रॉंग डिरेक्शनमध्ये चाललो आहे, हे कळण्यासाठी कोण हेल्प करणार आहे? PYQs हेल्प करणार आहे. PYQs बघायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आणि आता तुम्ही रीड केलं आहे स्टँडर्ड बुक, एखादी पण NCERT रीड केलं किंवा स्टँडर्ड बुक, ते वाचल्यानंतर कसं सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. PYQs सॉल्व होत आहे, राईट डिरेक्शनमध्ये चाललो आहे, सॉल्व नाही होत आहे तर काहीतरी रॉंग होतो आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे की किती डेप्थमध्ये आपल्याला स्टडी करायची आहे. चला एवढ्या शॅलोमध्ये होत नाही आहे, थोडासा या सब्जेक्टला 2दा रिवाईज करावं लागेल, 3दा रिवाईज करावं लागेल, कारण की लक्षात राहत नाही आहे. मग हे आपल्याला चेकबॅक करण्यासाठी आहे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आपले UPSCचे 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर काढा आणि रीड करा. पॉलिटीवर कसे क्वेश्चन आलेले आहेत, हिस्ट्रीवर कसे क्वेश्चन आलेले आहेत, जॉग्रफीवर कसे क्वेश्चन आलेत, आपल्या सिलेबसमधून पण काही कवर होतात.
आपलं जो ग्रॅज्युएशनचा असतो त्यामधून देखील कव्हर होतात. फिजिकल जिओग्राफी होतो, मॅप्स वगैरे, हिस्ट्रीचे पण पार्ट्स कव्हर होतात. त्यामुळे हे बघून आपण रीड करू शकतो प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघून. तर आता हे जेव्हा आपण डेडिकेटली स्टडी करतो, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह बेस्ड एक्झाम्स असते, तर 2 तासांचा टायमर लावायचा. मी PDF डाउनलोड करत होते टेस्ट सिरीजची, कोणत्या पण ह्यांची वेबसाईट्सवर अवेलेबल असतात. फ्री वेबसाईट्स असतात. फ्री UPSC मटेरियल म्हणून वेबसाईट आहे. त्याच्यावर UPSCचे सगळे PDF, बुक्स, नोट्स, टेस्ट सिरीज, क्वेश्चन पेपर सगळं अवेलेबल असतं फ्री ऑफ कॉस्ट. मग ते डाउनलोड करत होते आणि 2 तास लावून टेस्टला सॉल्व करायची आपण स्वतःच. बाहेर जर प्रेफरन्स असेल तरी काही इश्यू नाही आहे कोचिंगमध्ये जाऊन टेस्ट सिरीज देण्यामध्ये. मी घरीच करत होते 2 तास लावून, त्यामुळे असं काही मोठा फरक येणार नाही आहे असं मी म्हणते. आणि त्यानंतर आपला स्कोर वगैरे बघायचा, स्कोर चेक करायचा, आपल्याला ॲव्हरेज वाढवायचा आहे आणि तो वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सेकंड पेपर आपण असणार आहे CSATचा. CSATमध्ये काय येतो? मॅथ्स कम्प्रेहेन्शन, रीडिंग कम्प्रेहेन्शन आणि आपलं रिझनिंग हे वाले पार्ट असतात. ह्यामध्ये पॅरेग्राफ्स असतात, माहिती आहे, पॅरेग्राफ सॉल्विंग करतो आपण पेपरमध्ये. मग त्या बेस्डवर क्वेश्चन्स असतात आणि त्यानंतर मॅथ्स असतात. इझी असतात 10th लेवलचे बेसिस, पण आता डिफिकल्टी वाढत आहे. म्हणजे इझी नाही म्हणणार मी, तेवढं थोडासा हाय लेवल वाढवत आहे ते CSATचा. त्यामुळे मॅथ्स आपला पक्का ठेवा आणि रिझनिंग, मॅथ्स हे सॉल्व करायचे. हे क्वालिफाईंग पेपर आहे ह्यामध्ये स्कोर 66.66 काढायचा असतो. त्यामुळे हा क्वालिफाईंग पेपर आहे. आपण फक्त त्या ॲव्हरेज बरोबरीने क्वालिफाय करण्या एवढी प्रॅक्टिस केली मॅथ्सची घरी बसून, यूट्यूबवर लेक्चर्स असतात किंवा कोणता कोचिंग जॉईन केला CSATसाठी तरी चालेल. त्यानंतर सेकंड पार्ट आहे तो आपला मेन्सचा. मेन्ससाठीचे जे स्टँडर्ड पेपर आहेत, आता 9 पेपर आहेत. 9 पैकी एक एसे असतो. एसे आपला निबंध लिहिल्यासारखा आपण कॉलेजमध्ये जसा लिहितो तसा, पण असतो किती 200-250 मार्कांचा, पण 1000 शब्दांमध्ये लिहायचा असतो, 1200 शब्दांमध्ये लिहायचा असतो. फक्त लेंथ मोठी होते, त्यामुळे त्याला तेवढं क्रिएटिव्हली वेगवेगळे हे देण्यासाठी त्याची एवढी डिफिकल्टी नाही येणार. पहिले तुम्ही GSचे जे 4 पेपर असतात त्यामध्ये देखील सिलॅबस वाईज असतात. त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, आर्ट अँड कल्चर आहे, सायन्स अँड टेक आहे, सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट, असे पेपर येतात. मग त्यानुसारची पण मी बुक लिस्ट प्रोव्हाइड करते की कोणकोणत्या सब्जेक्टसाठी कोणकोणतं मी रेफर केला होता. मग एकदा प्रिलिम्स झाल्यानंतर तुम्हाला मेन्सचं पण प्रिपरेशन करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपली प्री झाल्यानंतर आपल्याला 3 महिने मिळतात. मग आपण त्या 3 महिन्यात पुढे फक्त रिव्हिजन करून एक्झाम द्यायची आहे. आणि पुढचा जो स्टेज असतो आता ॲट द एंडवाला इंटरव्ह्यूचा स्टेज असतो. इंटरव्ह्यूमध्ये पर्सनॅलिटी चेक करतात. पर्सनॅलिटीमध्ये काय असतो आपला पूर्णपणे म्हणजे कॉन्फिडन्स लेवल चेक करतात, पॉझिटिव्हिटी चेक करतात. आणि तुम्ही आता ज्या फील्डमधून आला आहेत, आता तुम्ही स्कूल असेल तुमचा किंवा डिस्ट्रिक्ट किंवा स्टेट, कोणत्या राज्यातून आला आहे, कोणत्या जिल्ह्यामधून आला आहे, या बेसिसवर क्वेश्चन विचारतात की त्या जिल्ह्यामध्ये काही इश्यू असेल तर ते आपण कसं सॉल्व करणार, किंवा केस स्टडी देतात आपल्याला की तुम्ही DM झाला या जिल्ह्यामध्ये आहे, तर याच्यातलं तुम्ही कसं हँडल करणार आहे. तर अशा बेसिसचे क्वेश्चन असतात. मग आपल्याला आपला डॅफ म्हणजे आपली जी प्रोफाईल आहे, पूर्ण प्रोफाईल आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास करून जायचे. त्याच्यामध्ये येणारे सगळे इश्यूज सगळे मग आपण त्यांना सजेशन त्यांनी विचारले तर आपल्याला देता यायला पाहिजे सजेशन्स. आपल्या पर्सनॅलिटीबद्दल आपल्याला इन डेप्थ माहिती असायला पाहिजे. हे शॉर्टमध्ये आहे इंटरव्ह्यूबद्दल. तर ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल हे चेक करतात छानपणे. त्यामुळे ते ॲट द एंडला होईलच. जसं आपण प्रिपेअर करत जातो तसं कॉन्फिडन्स लेवल देखील वाढत जातो, त्यात इश्यू नाही आहे. आता हे सगळं प्रिपेअर करताना ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे लागणार काय आहे तुम्हाला, तर पेशन्स. खूप सारा पेशन्स लागणार आहे हे प्रिपेअर करताना. जर्नी खूप मोठी आहे. डिसाईड केलात जे एखाद्या पॉवरची ताकद किंवा पोझिशनचं गौरव, हे सगळं आपण चेक करून आपल्याला छान वाटतं. ते आईसबर्ग कसा वर
फक्त 1/3 असतो आणि खाली पूर्ण 80% असतो. तसा असते. खाली पूर्ण स्ट्रगल असतो. वर दिसणारा आईसबर्ग आपल्याला दिसतो. तर त्यामुळे पेशन्स खूप सारा ठेवावा लागणार आहे ह्याच्यासाठी की जर्नीच एवढी मोठी आहे. पेपरच पूर्ण वर्षभर चालतो. सुरुवात केली फॉर्म भरण्यापासून फेब्रुवारीमध्ये फॉर्म, मेमध्ये प्रिलिम्स असते साधारणपणे आणि 3 महिन्यांनी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये मेन्स असते. आता आहे सप्टेंबरमध्ये मेन्स असते. इंटरव्ह्यू येतो पुन्हा जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान आणि मग रिझल्ट लागतो पुन्हा मे जूनमध्ये. फुल इयर एक्झाम आहे. त्यानंतर एखादी स्टेप घसरली आपली, प्रिलियम्समधनं घसरलं, बॅक टू प्रिलियम्सला. मेन्समध्ये गेलो, घसरलो, पुन्हा प्रिलियम्स द्या, पुन्हा मेन्स द्या. इंटरव्ह्यूमधून जरी गेलो, इंटरव्ह्यूमधून जरी घसरलो, पुन्हा प्रिलियम्स, मेन्स, इंटरव्ह्यू असं. तर आहे असं डिफिकल्ट आहे थोडंसं दिसण्यासाठी, किचकट आणि हे दिसतं. पण ह्याच्यातनं सर्वाईव्ह करण्यासाठी काय लागणार आहे? सेल्फ कॉन्फिडन्स खूप जास्त स्वतःवर. बाकीचे लोक किती पण क्वेश्चन करू द्या, स्वतःवरचा सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे. लोक म्हणजे इवन कोण पण, पॅरेंट्स पण क्वेश्चन करतील की ठीक आहे तुम्ही काय करताय, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं, क्वेश्चन येतात. मग त्यामुळे आपल्याला स्वतःवर खूप सारा सेल्फ कॉन्फिडन्स ठेवावं लागेल. आता मी म्हणेल हे सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला पुढचं जे एक की इन्ग्रेडियंट आहे पॉझिटिव्हिटी ते आणून देईल. मग सेल्फ कॉन्फिडन्स, आता मी एक्झाम्पल देते. माझे एक सिनियर फ्रेंड आहेत. जेव्हा मी सुरुवात केली मला आयडिया नव्हती पुस्तकांची आणि कशाची की मला काय वाचायचं. माझ्या सिनियर फ्रेंडनी मला सजेस्ट केलं, त्यांनी मला सांगितलं ही पुस्तकं वाचायची आहेत, ही वाचायचे हे. पण आता ते आत्ता मेन्स देत आहेत. त्यांची दुर्दैवानं म्हणजे मागच्या 2-3 मेन्समध्ये प्रिलिम्सच निघाली नाही. त्याच्या आधी त्यांनी 2 मेन्स दिलेल्या होत्या, पुन्हा हे झालं. तर अभ्यास त्यांनी भरपूर केलेला. मी म्हणेल माझ्यापेक्षा जास्त केला असेल त्यांनी अभ्यास. पण डिफरन्स काय होता आमच्या दोघांमध्ये की पॉझिटिव्हिटी माझ्याकडे होती, भरपूर पॉझिटिव्हिटी, सेल्फ कॉन्फिडन्स. त्यांच्यामध्ये थोडासा एकदा प्रिलिम्स हुकल्यामुळं त्यांच्यात थोडीशी निगेटिव्हिटी आली, ती मनात घर करून गेली आणि ते कंटिन्यू होत गेला. त्यामुळे मी म्हणेल ह्या सर्व गोष्टी, हे जे की इन्ग्रेडियंट्स आहे हे खूप महत्त्वाचे आहेत. पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ कॉन्फिडन्स. मग जेव्हा आपण स्वतःवर डाऊट घेतो मग काय, मग ते पॉईंटने पण जाऊ शकतो. आणि ते पॉईंटने जात होते. चुकणारे म्हणजे ते फक्त काय खूप मार्कांनी राहत नव्हते, पॉईंटनी प्रिलिम्समध्ये ते पण सीसॅटच्या क्वालिफाईंग पेपरमधून जात आहेत. म्हणजे आपण थोडासा निगेटिव्हिटीला जागा देतोय. त्यामुळे भरपूर पॉझिटिव्हिटी राहिली ना, 1 मार्कांनी खाली नाही येणार, 1 मार्कांनी बाउंड्री पार करून जाऊ शकतो. त्यासाठी पॉझिटिव्हिटी पाहिजे, पेशन्स आणि पर्सिस्टन्सी. खूप पर्सिस्टन्स असावं लागतं, स्वतःची काठी जे म्हणतात. आता गोल डिसाईड केला आहे, गोल डिसाईड करण्यापासून ते गोल अचीव करेपर्यंत खूप सारे सेटबॅक्स येतात. आता कधी मी म्हणलं, आता एक्झाम्पल्समध्ये मी स्वतःच पहिल्यांदा प्री नाही झाली, सेकंड टाइम्स प्री झाली, मेन्सची आयडिया नव्हती, मग मेन्समधून राहिले. थर्ड टाइम मेन्स झाली, 8 मार्कांनी राहिलं, मेन्स 8 मार्कांनी राहिली. परत 4थ्या वेळेस तर प्रिलिम्समधूनच गडप झाले आणि मग 5व्या वेळेस आता प्री मेन्स इंटरव्ह्यू क्लिअर झाला. त्यामुळे आता हे 5 वर्ष ग्रॅज्युएशनच्या सोबत पण धडपड करत होते ना, फर्स्ट इयर सेकंड इयर, की मला तर जायचंच आहे पण माहिती नाही आहे, चला पुस्तकं हे ते. त्यामुळे खूप पर्सिस्टन्स असावा लागतो. एखाद्या फेल्युअर आला तर फेल्युअरने खाली डगमगून जायचं नाही आहे.